अगं काही घाबरू नकोस, काही झालेलं नाहीये. अगं हे उकडलेले बटाटे आहेत ना, ते जास्तीत जास्त मीठ शोषून घेतं, म्हणजे खारटपणा कमी होईल. आणि मग ह्याच्यात बटाटे जास्त होतील त्याचं काय? ते जास्त झालेले बटाटे थोड्या वेळानं काढून टाकायचे. म्हणजे ते सगळे बटाटे फुकटच जाणार ना. 4 आणे कमवायचे आणि 12 आणे घालवायचे. हे आग्रह नुकसानीत का चाललंय याची नवीन नवीन कारणं येत आहेत डोळ्यासमोर माझ्या. अहो नाही वत्सलाताई, तुम्ही रागवू नका. बटाटे फुकट नाही जाणार. मला माहितीये ना, आरू उद्या सकाळी ह्याच बटाट्यांचे कटलेट्स बनवेल. एक वेगळा नाश्ता काय. आणि या अशा पातळ आमटीचं काय करणार? अहो त्याला थोडस चण्याचं पीठ लावलं ना की एकदम घट्ट होईल मस्त. मी दोन्ही पदार्थ सुधरवून घेते. हो, आणि मी नाम्याला सांगते डबे भरायला. हवं ते करा. कापू, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि आरू पोचली का तिकडे देवळामध्ये अभिषेकासाठी गेली ती? फोन बिन काही आला होता? नाही ना, मी मगासपासून ट्राय करतेय पण लागला नाही फोन. बरं ठीक आहे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. अभिषेक करायचा होता. एकट्याने करणार का जोडीने करणार आहे? जोडीने. वहिनी, अभिषेकानंतर देवीची ओटी भरलेली उत्तम. अहो गुरुजी, या माझ्या मिसेस नाहीयेत. मी माझ्या मिसेसना बोलून आणतो. तू इथेच आलो. त्यापेक्षा मी जाऊन बघते, तू इथेच थांब. तन्मय, सगळीकडे बघून आले मी, आरोही कुठेच दिसत नाही. तुझी वाट बघून ती घरी तर नाही ना निघून गेली? नाही, घरी मी फोन करतो. फोन ट्राय करून झालाय, बिझी लागतोय तिचा फोन. नाही, मला वाटतं ती नक्कीच घरी निघून गेली असणार. अशी काय करते आरोही? घरी जायचंच होतं तर मला एक मेसेज तरी टाकायचा. अगं तू तिच्यावर का चिडतोय? कारण हे सगळं जे काय झालं ना ते माझ्या चुकीमुळे झालं. पण अभिषेक करून घेऊया का? आपण कसं करणार अभिषेक? का? तन्मय, अभिषेक म्हणजे देवाची पूजाच ना. मग त्यासाठी नवरा बायकोचंच नातं असलं पाहिजे असं कुठे लिहिलंय का? 2 मित्र मिळून अभिषेक नाही करू शकत? तसंही इथपर्यंत येऊन तू अभिषेक न करताच घरी परत गेलास तर आरोहीला वाईट नाही का वाटणार? सॉरी, नाही, माझंच चुकतंय. कोणाकडून किती आणि काय अपेक्षा ठेवायची हे समजलं पाहिजे मला. तू जा घरी, मी करते अभिषेक. आणि मग एकटीच घरी परत जाईल. काय करू? ह्याच्याबरोबर कसा अभिषेक करू? मी स्पष्ट नाही सांगून सुद्धा ही हट्ट धरून आहे. हिने खरंच एकटीने इथे थांबायचं ठरवलं तर? पण यापुढे त्यांना एकटं सोडायचं टाळा. ठीक आहे, चल अभिषेक कर.
सारख्या चुका डोकं फिरायची वेळ आली. इथे राहून उघड्या डोळ्यांनी मी हा असला कारभार नाही बघू शकत. घराचं लवकरात लवकर नक्की करायला हवं. आग्र्यामध्ये राहणंच नको. आपण बरं आणि आपलं घर बरं. पुण्याहून आणलेत पैसे, ते डिपॉझिट भरायला होतील मला. ते मी माझ्या हाताने इथे ठेवले होते, गेले कुठे? नाही नाही, इथे नाही. असे कसे गायब झाले? अरे पैसे मी रोहित, अगं तू कुठे होतीस? मी इथेच मंदिराच्या परिसरात तुझी वाट बघत थांबले होते. अगं नंदिनीने तुला सगळीकडे शोधलं, तू कुठेच दिसली नाहीस. पण आता ती आली ना, आता अभिषेकाची वेळ टळू देऊ नका. चला दोघं बसा पटकन. हा. ये ना. चल. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य गौरी नारायण हृदय. नाम्या, काय झालं ताई? माझ्या गैरहजेरीत माझ्या खोलीत कोण गेलं होतं? आता तुमच्या खोलीत कोण गेलं हे मी कसं काय सांगणार? कसं सांगणार म्हणजे? घरभर उंडारत असतोस ना तू. एवढं लक्ष ठेवता येत नाही तुला? वत्सलाताई, अहो काय झालं? नाम्याकडून काही चूक झाली का? नाही, नाम्याकडनं नाही, माझ्याकडनंच झाली आहे चूक. घराबाहेर पडताना खोली बंद करून कुलूपच लावायला हवं होतं त्याला. वत्सलाताई, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्या खोलीतल्या कपाटातून 50,000 रुपये नाहीसे झालेत. काय? नाही नाही, शक्यच नाही. शक्यच नाही म्हणजे मी काय खोटं बोलतेय? नाही नाही, मला असा नव्हता बोलायचा. मला असा बोलायचा होता की आग्र्याच्या गल्ल्यामध्ये तर केवढी कॅश असते दर टायमाला. हा, एक दमडी कधी इकडची तिकडे होत नाही म्हणून बोललो काय चोरी नसणार झाली. आणि काकू, पाहिजे तर आपण सगळे मिळून शोधूया ना. आपण पुन्हा शोधूया का? मी खोलीत 50 वेळा शोधलंय. आता आपण कशाला? पोलीस शोधतील ना. पोलीस कंप्लेंटच करतेय मी. पोलीस कंप्लेंट? हो मग 50,000 रुपये गेलेत. काय थोडी थोडकी रक्कम आहे? नाही पण मी काय बोलतो वत्सलाबाई, का पोलीस कंप्लेंट करण्याची एवढी घाई करू नका ना तुम्ही. वत्सलाताई, मी तुम्हाला विनंती करते, आरू आणि तन्मय येईपर्यंत तुम्ही असं काही करू नका. आणि तुमची हरकत नसेल तर आपण पुन्हा एकदा शोधूया का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर शोधूया परत. माझ्या खोलीत शोधून झालंच आहे, आता तुमच्या खोल्यांमध्ये शोधूया. चला, पैसे माझे गेलेत, मीच शोधते प्रत्येक खोलीमध्ये. पुष्पदंदो वाचो महिम न पारंदे ब्रह्मादीना मरणासो ग्रह.
तपासून बघा. नाम्या बघ जरा. आळू इस्त्रीचे आहे. नाहीये. कपडे ठेव ना परत. नाम्या हा आलो. जा. थांब नाम्या. अर्पिता उघड कपडे. मला वाटलं होतं की आज माझ्या नशिबी तुझी सेवा लिहिलीच नाहीये, पण शेवटी माझ्या भक्तीचा विजय झाला. आता यापुढे सुद्धा. अरे नंदिनी 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 अगं डोळे उघड. नंदिनी अरे कोणी पाणी आणतं का? नंदिनी तन्मय, अरे काय झालं हिला? काय माहित. बघत काय उभा राहिलायस? उघडते कपाट. नाहीये. कुठेच कसे नाहीयेत. चल हो बाजूला, मला बघू दे. ताई, हे पैसे तुमचे आहेत का? वत्सलाताई, कसे कसे माझ्या खोलीत मला माहित नाही. मला माहित नाही. मला माहित नाही. शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. मी स्वतः माझ्या हाताने हे पैसे आणून इथे ठेवले असं तर नाही ना म्हणायचंय तुम्हाला? कसे आले इथे? काय पैशाला पाय फुटले? माझ्या खोलीतून चालत चालत आले इथे? काय म्हणणं काय आहे तुमचं?
मला पाणी दे लवकर. नंदिनी डोळे उघड. नंदिनी वेणुताई, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे बघा, तुम्ही आत्यावर असे आरोप नाही करू शकत. हा मग असं काय बोलता तुम्ही? अहो वेणूबाईंचा स्वभाव काय आम्ही ओळखत नाही काय? मग हे बघा, इतकी वर्ष आम्ही ओळखतो त्यांना. इकडचा तिकडे कधी एक पैसा केला नाही त्याने. मी कुणावरही कसलाही आरोप केलेला नाही. जे काय घडलं ते तुमच्या समोर आहे. माझ्या खोलीतून नाहीसे झालेले पैसे या खोलीत इथे मिळाले. हे पहा, मला आता याबद्दल काही बोलायचं नाहीये. आरोही आणि तन्मयला येऊ दे, मगच काय तू सोक्ष मोक्ष लावते यात. इथे राहायचं की नाही हे सुद्धा ठरवावं लागेल मला. हे बघा बच्चाला ताई, तुम्ही हे बघा शांत व्हा. असं काय वेणुताई, शांत व्हा तुम्ही. हे बघा अहो, काय झालं अचानक तुला? नाही, मला मला चक्कर. बरं वाटतंय का आता? हो, आता ओके. आय एम सो सॉरी. आज माझ्यामुळे दिवसभर तुम्हाला खूप त्रास झालाय. आणि आणखी त्रास होण्याआधी मी जाते इथून. मी घरी निघून जाते. मी तुला एकटं नाही जाऊ देणार. आणि या अवस्थेत तर नाहीच. मी येतो सोडायला. पण आरोही असताना तू मला सोडायला कसं? आरोही, तू ऑटोने घरी जा, मी हिला सोडून येतो. हा? चल उठ. हे घ्या. अरे बाबा, बस स्टँड वर येशील का रे? तू काय झालं आणि तू इथे काय करतेस? बस स्टँड वर आत्ता? तू एवढ्या तातडीने कुठे निघालीस तू? अगं सांगशील का मला काय झालं? तू शांत हो. तू काय झालंय? तू